नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री गजानन विजय कृपा आशीर्वाद. रमेश बापट, राहणार नाशिक. सौ सुहास जोशी, राहणार नाशिक, या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गजानन विजय कृपा आशीर्वाद या अनुभवाचे भाग 2 आहेत. आज आपण भाग पहिला ऐकणार आहोत आणि भाग दुसरा हा आपण उद्या ऐकणार आहोत. जय गजानन. इसवी सन 1939च्या सुमारास रामचंद्र पाटलांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन संत कवी श्री दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार दासगणू महाराज शेगावला आले. ग्रंथलिखाणाची पूर्वतयारी झाली आणि नंतर सलग 21 दिवसात 21 अध्याय दासगणू महाराजांनी सांगावेत आणि लेखकांनी लिहून घ्यावेत. या पद्धतीने पोथी पूर्ण झाली. पोथीचे लेखनिक आदरणीय छगन काका बाळटक्के यांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दासगणू महाराज विष्णू सहस्रनामाचा पाठ करणार आणि नंतर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्री गजानन विजय लिखाणाचं काम सुरू करणार. भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झाल्यानंतर पोथीनं चमत्कार घडविला नसता तरच नवल. श्री गजानन विजयाची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून हजारो भाविक शेगावच्या वाटेवरील वाटसरू झालेत. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे कृपापात्र झालेत. आजही होत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक लोकांनी हा ग्रंथ स्वतः लिहून काढला. तसाच मीही तो एका वहीत व्यवस्थित लिहिला. माझी बहीण सौ सुहास जोशी हिने तर 21 दिवसात तो लिहून पूर्ण केला. आम्हा दोघा बहीण भावांनी हा ग्रंथ आमच्या आईला समर्पित केला. आम्ही स्वलिखित ग्रंथ आईला समर्पित करण्याचं कारण आईच्या जीवनात श्री गजानन विजय ग्रंथाचं आणि त्या योग्य गजानन महाराजांचं स्थान फार मोठं आहे. सुमतीताई बापट, आमच्या आईचं नाव. वाओशी, तालुका रायगड, तिचं माहेर. वास्तविक तिच्या माहेरी कुणालाही गजानन महाराजांविषयी म्हणावी अशी माहिती नव्हती. पण म्हणतात ना, सर्व योग ठरलेले असतात. गजानन महाराजांनी एका विशिष्ट कार्यासाठी तिची निवड करण्याचं ठरलं होतं. आमचं कुटुंब मोठं होतं. वडिलांची नोकरी होती, पण घरात हातभार आवश्यक वाटल्याने आईने विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा उद्योग करण्याचं ठरवलं. आमच्या शेजारी लिमये काकू राहत. एक दिवस त्या गजानन विजय पोथी वाचन करीत असताना आईनं त्यांना पाहिलं व पोथीविषयी चौकशी करून मला वाचायला द्याल का असं विचारल्यावरून त्यांनी आईला गजानन विजय ग्रंथ दिला व हा ग्रंथ तुम्हाला निश्चितच आधाररूप ठरेल असं सांगितलं. आईला ग्रंथ वाचताना पाहून वडिलांनी चौकशी केली व त्यांचा ग्रंथ वाचून परत करा, आम्ही तुम्हाला ग्रंथ आणून देऊ असं म्हटले. आणि आईला त्या काळी ₹3.5 खर्च करून श्री गजानन विजय ग्रंथ देऊ केला. ही इसवी सन 1967ची घटना. आता आईला तिचा स्वतःचा ग्रंथ मिळाला. त्यातून आईने जसा वेळ मिळेल तसा ग्रंथ वाचन हे धोरण स्वीकारलं.
काम करीत जायचं, ओव्या वाचीत जायच्या. महाराजांच्या कृपेने तिचं काम भरभरून वाढलं. नाशिकात टिसोळकर यांचं चहाचं दुकान होतं. आईने त्यांना खाद्यपदार्थ ठेवण्याविषयी विचारलं. महाराष्ट्र भंडारमध्ये आईला रोज टेम्पो भर वस्तू पुराव्यात लागत. आईवर कामाचा ताण वाढला, पण आईचं वाचन त्यातही सुरूच होतं. ओव्या वाचायच्या, काम करायचं. पोतीला प्रदक्षिणा करीत महाराजांना म्हणायचं, महाराज, असं मध्येच सोडून काम करणं काय बरोबर वाटतं का हो? मला पोती पाठ झाली तर सलग नाही का मी म्हणू शकणार? असं महाराजांना म्हणत असताना काम करणं, पोती वाचणं क्रम सुरूच होता. आणि एक दिवस आईला महाराजांनी जाणीव करून दिली की तुला पोती पाठ झाली आहे. अशातच आईच्या परिचयातील एक घाटे म्हणून बाई होत्या. त्यांना गजानन महाराजांचं फार होतं. एका प्रगट दिनाला त्यांच्या घरी त्यांनी आईला प्रसाद वाटपाची जबाबदारी दिली. ती स्वीकारताना आईनं त्यांना सांगितलं, मी प्रसाद वाटपाचं काम करीन, पण मी कुणाशीही बोलणार नाही व कुणीही माझ्याशी बोलू नये. त्या प्रगट दिनाला प्रसाद वाटत असतानाच आईनं पूर्ण गजानन विजयाचं पारायण केलं. तोच आईचा पहिला पण अप्रसिद्ध असा पारायणाचा कार्यक्रम. पुढे आईनं आजूबाजूच्या काही मुलांना एकत्र बसवून परीक्षा करून घेतली. एवढा मोठा गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत असणं ही आजही विशेष गोष्ट आहेच. परंतु इसवी सन 1973-74च्या सुमारास, म्हणजे 45-46 वर्षापूर्वी, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणणारी ही गोष्ट होती. तेव्हा घाटेबाई आईला त्यांच्यासोबत शेगावला घेऊन गेल्या आणि त्यांनी आईचा परिचय पुरुषोत्तम हरी पाटलांशी करून दिला. मुखोदक झालेला हा ग्रंथ आईने त्या काळीच एका मोठ्या वहीत व्यवस्थित लिहून काढला. आईला मनातून वाटत होतं की हा ग्रंथ पुरुषोत्तम हरी पाटलांनी पाहावा व निदान त्यातून 4 ओव्या वाचाव्यात. त्या काळी शेगावहून महाराजांची पालखी अगदी हत्ती, घोडे वेगवेगळ्या ठिकाणी जात असे, तशी ती नाशिकला येत असे. तेव्हा नाशिकला पालखी आली होती. आईने पुरुषोत्तम दादांना पोती दाखवून तिची इच्छा बोलून दाखविली. पण त्या दिवशी गजानन महाराजांची योजना काही वेगळीच होती. पुरुषोत्तम दादांनी पोतीची 2 पानं वाचली. नंतर त्यांना झालेल्या प्रेरणेवरून त्यांनी ती पोती हत्तीच्या सोंडेत दिली. हत्तीने ती वर अंबारीत दिली. काही सेकंदाने हत्तीने ती पोती पुन्हा आईला दिली. त्या पोतीसोबत 2 फुलंही आईला आशीर्वाद रूपी प्राप्त झाली. आईने ते सर्व सांभाळून ठेवलं. आजही आई मुखोदक पारायणाचे कार्यक्रम करते तेव्हा महाराजांसमोर ती आशीर्वाद प्राप्त पोती असते. तेव्हा आजच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट नव्हता, पण भक्तांना सुमतीताईच्या पाठांतरित पोती पारायणाविषयी समजत गेलं आणि विविध ठिकाणी आईचं पोती वाचन, खरं तर पोती म्हणणं सुरू झालं. भक्तगण आग्रहाने आईला त्यांच्यासोबत शेगावला चालण्याचा आग्रह करू लागले. महाराजांनी या माध्यमातून आईला वेगवेगळा अनुभव देऊन तिच्याकडून दीर्घकालीन सेवा करून घेण्याचं जणू योजिलच होतं. असंच एकदा पुण्याच्या काही भक्तांसोबत
स्वतंत्र बस करून आई शेगावला जायला निघाली. श्री शिन्ने यांनी ती सहल आयोजित केली होती. बसमध्ये प्रवासात केव्हा तरी आईचा डोळा लागल्यासारखं झालं आणि आईला काहीसं असं दिसलं की समोर एक खुंटी होती आणि त्या खुंटीवर एक निळा कोट टांगून ठेवला आहे. आईने शिन्नेला म्हटलं, शिन्ने, समोर खुंटीवर निळा कोट टांगून ठेवलेला दिसला आहे. त्यावर शिन्ने बोलले, आहो ताई, ही बस आहे. इथे कशाची खुंटी आणि कुठला कोट? त्याचं बोलणं तिथेच संपलं. बस शेगावला पोहोचली. सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं. पारायण मंडपात आईचं बसून झालं. चिंतन झालं. सर्व बाहेर मोकळ्या जागेत जमले. तो शिन्ने कुठे दिसेना. आई बाकीच्यांना म्हणाली, हे काय शिन्ने कुठे दिसत नाहीत? इतक्या समोरून घाईघाईने शिन्ने येताना दिसले. ते म्हणाले, ताई, चला लवकर, आपल्याला एका विशेष व्यक्तीची भेट घ्यायची आहे. आपल्याला त्यांनी 5 मिनिटे भेटण्याचं मान्य केलं आहे. मी तुमच्याविषयी त्यांना बोललो आहे. चला लवकर. आई त्यांच्या मागून चालू लागली. तेव्हा विशेष लोकांसाठी वरील मजल्यावर सोय केलेली असायची. दोघेही वरच्या मजल्यावर पोहोचले. एका खोलीत पलंगावर एक गृहस्थ बसले होते. अंगावर पांढरे शुभ्र धोतर, वर पांढरा स्वच्छ शर्ट. शिन्ने त्याचा परिचय करून देणार इतक्यात त्या दोघांची नजर समोरील भिंतीवर गेली. भिंतीवर खुंटी होती. खुंटीवर टांगला होता निळा कोट. आईनं चमकून शिन्नेकडे पाहिलं. त्याच्याही चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले होते. त्या कोटाकडे पाहून आई उद्गारली, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. जय गजानन माऊली. श्री गजानन विजय कृपा आशीर्वादचा भाग 2 हा पण उद्या ऐकणार आहोत. जय गजानन.